ते देऊळगाव गुजरी रस्त्याची दुरावस्था, घाणेगाव तांडा नांदा तांडा येथील नागरिकांमधून संतापाची लाट। घाणेगाव तांडा प्रतिनिधी सुनील चव्हाण। सोयगाव तालुक्यातील सावळतबारा ते देऊळगाव गुजरी या रस्त्याची दिवसेंदिवस दैनंदिन अवस्था होत असून अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे। वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। वारंवार राजकीय नेते पुढारी यांना निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग होत नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ अधिकारी यांचं दुर्लक्ष दिसून येत आहे। लवकरात लवकर सावळतबारा ते देऊळगाव रस्ता बनवण्यात यावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर इथं सावळतबारा परिसरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपोषणाला बसणार, अशी प्रतिक्रिया आनंद जाधव, भाईदास राठोड, विकास राठोड, नामदेव राठोड, प्रवीण जाधव, सुनील चव्हाण, पत्रकार व सावळतबारा परिसरातील जनतेकडून संताप व्यक्त होत आहे। आनंद जाधव, राहणार कुठले? नांदा तांडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। काय समस्या आहे? समस्या अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खोळंबलेला आहे। या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता जवळपास सावळतबारा ते देऊळगाव गुजरी 8 किलोमीटरचा असून रोज शाळकरी मुले असो, शेतकरी असो, व्यावसायिक असो, रेग्युलर चालणारा रस्ता आहे। नागरिकांना खूप त्रास होतो। या ठिकाणी खूप अशी दुरावस्था झालेली आहे। मी प्रशासनाला या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर हा रस्ता त्यांच्या निधीतून मंजूर करू। 2-3 दिवसाअगोदर मी खासदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी सुद्धा या कामासाठी हिरो सिग्नल दिलेला आहे आम्हाला। साहेबांनी असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आपण काम मंजूर करू आणि मार्गी लावू। तुमचं नाव काय सांगा? माझं नाव भाईदास बाबू राठोड, राहणार नांदा तांडा या गावाचा रहिवासी आहे मी। ही जे रस्त्याची समस्या आहे देऊळगाव गुजरी ते सावळतबारा, हे किती दिवसापासून आहे? आम्ही लहान होतो तेव्हापासून अशीच आहे रोड। आमदार खासदार येता फक्त पाहून जाता, काही विशेष करत नाही, जशी आहे तशीच आहे, त्यांना काही घेणं देणं नाही। बरं, मग जे इथून लोकप्रतिनिधी, आमदार वगैरे जे येतात, खासदार येतात, यांनाही दिसत नाही का रोड? सर्व विकलेले आहे, कार्यकर्ता सुद्धा विकलेले आहे गावातले इकडचे। बरं, आता पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, मतदानाचे वेळेस ज्यावेळेस आम्ही तक्रार मांडू याची रोड बनली नाही तर मग तुम्ही त्यांना प्रश्न का बरं विचारत नाही? जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभाला ज्यावेळेस ते येतात, हे सर्व गोष्ट कार्यकर्त्यांना हे काम करायला पाहिजे। आम्ही शेतकरी आहे, आम्ही काय करणार आहे? तर मग आता तुमची काय मागणी आहे? आम्ही रस्ता पाहिजे, आम्हाला इथं ऍक्सिडेंट होता रोज, दिवसांदिवस रोज रस्ता खराब आहे, रस्ता क्लिअर झाली पाहिजे। आमची मागणी काय आहे? सावळतबारा देऊळगाव रोड खराब आहे, ही रस्ता दुरुस्त झाली पाहिजे, हीच मागणी आहे आमची। काय नाव भाऊ तुमचं? माझं नाव विकास गुलाबसिंग राठोड, राहणार नांदा तांडा। बरं, काय समस्या आहे तुमची? हे रोड लवकरात लवकर व्हायला पाहिजे। प्रशासनाला तेच हात जोडून नम्र विनंती आहे, कारण की ह्या रस्त्यामुळे लय लोकांचे ऍक्सिडेंट होऊ राहिले। कारण की हे असं जर रोड राहिलं तर प्रॉब्लेम पुढे अजून तसं येणार आहे। त्या कारणाने हे रोड लवकरात लवकर व्हायला पाहिजे। कारण की 8 दिवसा अगोदरच एक माणसाची इथं डेड झाली, माणूस जागेवर मिळाला डायरेक्ट। तर ह्या रस्ता म्हणजे आम्हाला कळतं तेव्हापासून असंच रोड आहे। फक्त काय करतात, ड्रेसिंग करतात सोडून देतात, पूर्ण रोड काय क्लिअर होतच नाही। बरं, मग मतदानाच्या वेळेस जे राजकीय लोक येतात त्यांना आमचं हे पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, त्यावेळेस हा मुद्दा तुम्ही त्यांच्या समोर मांडत नाही का? लय वेळा मांडला त्यांच्या समोर, पण ते काय हाव म्हणता। ते गावात आले तेव्हा त्या टायमाला हाव म्हणतात, ते येऊन गेले विसरून जाता। मग मतदान झाला म्हणजे हा बस तेवढे बस, मग पुढे काय बघत नाही। मतदानाची गरज, पैशाची गरज आहे त्यांना, शेतकरी काही घेणं नाही। बरं, तर मग आता तुमचं काय म्हणणं आहे की रोड लवकरात लवकर करण्यात यावी का? आम्हाला प्रशासनाला हेच म्हणणं आहे की हा रोड लवकरात लवकर करा, नाही तर मग लोक पुढे काय करतील याचा मग तुम्हाला भरोसा नाही काय करणार ते। कारण की हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे। हे काय माझ्यासाठी नाही, पूर्ण आम्ही लहान होतो तेव्हापासून ही रोड अशीच आहे, आणि आम्ही आता मोठे झालो, आमचे पोरं मोठाले झाले आता, तेव्हापासून अशीच आहे रोड, तिची काही दुरुस्त होत नाही। म्हणजे फक्त मलमपट्टी करता आणि बस, यांना पैसे देता, ते कार्यकर्ता सुम राहता, मग ते काही बोलत नाही। तर मग आता हे ज्यावेळेस आता पुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदानाच्या वेळेस हा विषय तुम्ही त्यांच्या समोर मांडणार का? मांडणार, आम्ही तक्रार करणार याची। रोड दुरुस्त करून द्या। बरं, सर्व दुनियाची रोड आहे, ही रोड काऊन होत नाही? बरं, सलीम उर्दू हायस्कूल
शिवणा संघाचा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय. शिवणा प्रतिनिधी सलीम कुरेशी. सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील सलीम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या 17 वर्षाखालील मुलांच्या संघानं जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय विजयानंतर संघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पुढील विभागीय स्पर्धेत खेळणार आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या संघानं सलग तिसऱ्यांदा 2022, 2024 आणि 2025 विभागीय स्तरावर पोहोचण्याचा मान मिळवला असून हे यश सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचं फलित मानलं जात आहे. विजयानंतर विजयी खेळाडूंचा संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खेळाडूंना आगामी विभागीय स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सलीम उर्दू हायस्कूलच्या या यशामुळे शिवणा गावासह संपूर्ण सिल्लोड तालुक्याचा अभिमान वाढला असून शालेय क्रीडा क्षेत्रात ही शाळा पुन्हा एकदा अग्रस्थानी पोहोचली आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव पाठक सर, उदय तगरे, अभिषेक गणोरकर, लोकेश शिंदे, पचलुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शाकीर मसूद खान यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.